शिरूर शहरातील प्रीतम प्रकाश नगर येथे मोबाईल टॉवरवरील सोलर वीज उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध महत्त्वाच्या केबल्स आणि साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे। प्राप्त माहितीनुसार फिर्यादी युवराज वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 13 जून रोजी सायंकाळी 5 वाजता ते दिनांक 14 जून रोजी रात्री 2:35 दरम्यान इंडस टॉवर्सच्या टॉवर नंबर 1052-242 येथून विविध प्रकारच्या सोलर आणि कॉपर केबल्स अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्या। 3500 रुपये किमतीच्या बॅटरी बॅक पॉवर केबल 10 मीटर, 3500 रुपये किमतीच्या DCDB कॉपर केबल 20 मीटर, 3000 रुपये किमतीच्या सोलर कॉपर केबल 7 मीटर, 2000 किमतीच्या बॅटरी बॅक सेल कॉपर 2 मीटर, 6000 किमतीच्या सोलर कॉपर आर्मड केबल 120 मीटर, 2000 किमतीच्या BTS कॉपर केबल 30 मीटर, एकूण अंदाजित किंमत 20,000। या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 414/2025 प्रमाणे भादवी कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार उमेश भगत हे करत आले। या प्रकारामुळे मोबाईल टॉवरच्या कार्यप्रणालीवर परिणाम होण्याची शक्यता असून टॉवर व्यवस्थापनासही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय। शहरातील मोबाईल टॉवर आणि अन्य तांत्रिक पायाभूत सुविधांवर हात साफ करणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्यांविरुद्ध कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। शिरूर पोलिसांनी लवकरात लवकर या अज्ञात चोरट्याचा शोध घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होती आहे।